नमस्कार. निश्चय एमपीएससी अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं खूप स्वागत आहे. आपलं जे काही संविधान सिरीज चालू आहे त्या संविधान सिरीजचं आजचं जे आर्टिकल आहे ते आर्टिकल 7 खूप इंटरेस्टिंग आर्टिकल आहे. बघा याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की आपण आर्टिकल 6 मध्ये बघितलं की जे पाकिस्तानमधून भारतामध्ये आले त्यांना नागरिकत्व कसं मिळेल हे आर्टिकल 6 मध्ये सांगितलं होतं. आता इथं काय म्हणलं बघा, स्थलांतर करून पाकिस्तानात गेलेल्या, बरोबर, म्हणजे काय की एखादा व्यक्ती जो भारताचा आहे तो स्थलांतर करून पाकिस्तानमध्ये जातोय, अशा व्यक्तींचं म्हणजे हे विवक्षित म्हणजे असे जे काही लोक आहेत अशा व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क. आता बघा हे टायटल थोडंसं कन्फ्युजिंग वाटतंय. आता तो पाकिस्तानमध्ये गेला, आता त्याचा नागरिकत्वाचा काय संबंध आहे, पण इथं त्याच्या नागरिकत्वाचा हक्कासंदर्भात सांगितलेलं आहे. म्हणजे अशी काही लोक होती जी भारतातून पाकिस्तानमध्ये गेली, पण नंतर असं लक्षात आलं की बाबा इथं काही चांगलं नाही, आपला भारतच बरा होता, म्हणून ही लोक परत भारतात आली. मग अशा लोकांना नागरिकत्व कसं द्यायचं हे आपल्या आर्टिकल 7 मध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे थोडक्यात भारतातून पाकिस्तानमध्ये गेला आणि परत भारतामध्ये आला तर त्याला नागरिकत्व कसं मिळेल हे आर्टिकल 7 सांगत आहे. बघा याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, हे पूर्ण आर्टिकल आहे. मुद्दामून आर्टिकल ऍज इट इज कॉपी पेस्ट करून देतो मी मुद्दामून. जे काय आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये जे काही सेटअप आहे आर्टिकल्सचा तसाच ऍज इट इज मी एक सेटअप पेज बनवतोय, कारण तुम्हाला लक्षात यावं की बाबा भारतीय राज्यघटना ही कशा पद्धतीने लिहिली गेलेली आहे, त्याचा सेटअप कशा पद्धतीने आहे. तर इथं वाचण्यापेक्षा मला एक इझी किंवा थोडासा कट करून आपण बघा इथं वाचूया त्याला. स्थलांतर करून पाकिस्तानात गेलेल्या, बरोबर, हेच टायटल होतं, गेलेल्या विवक्षित व्यक्तींच्या नागरिकत्वाचे हक्क. परत एकदा सेम की असे लोक जे भारतातून पाकिस्तानमध्ये गेले तर अशा लोकांना नागरिकत्व कसं द्यायचं या संदर्भामध्ये इथं सांगितलं गेलेलं आहे. इथं काय म्हटलंय बघा, अनुच्छेद 5 आणि 6 मध्ये काहीही असले तरी, म्हणजे थोडक्यात काय की 5 आणि 6 मध्ये काही पण असू दे तर आर्टिकल 7 त्याला लागू होणार नाही. ओके, 5 मध्ये आणि 6 मध्ये काही असू दे. इथं काय म्हटलं बघा, काही असले तरी जी व्यक्ती 1 मार्च 1947 या दिवसानंतर भारताच्या राज्यक्षेत्रातून स्थलांतर करून आता पाकिस्तानात समाविष्ट असलेल्या राज्यक्षेत्रात गेली असेल तर ती व्यक्ती भारताची नागरिक मानले जाणार नाही. म्हणजे जर ही व्यक्ती पाकिस्तानमध्ये गेली आणि कोणती डेट सांगितलेली आहे, 1 मार्च 1947, ही डेट या आर्टिकल 7 साठी लक्षात ठेवा. 1 मार्च 1947 या दिवसानंतर जर पाकिस्तानमध्ये गेली तर त्याला इथून पुढे भारताचा नागरिक मानलं जाणार नाही. का बाबा, तर तिकडे गेला तिकडेच राहा गुन्ह्या गोविंदानं, या आमचा काही तुझा संबंध नाही, असा त्याचा अर्थ झाला. तर आर्टिकल 7 चा पहिला पार्ट असं सांगतोय की जर 1 मार्च 1947 या दिवसानंतर जर कोणी भारताच्या बाहेर म्हणजेच पाकिस्तानमध्ये गेला ऍक्च्युली, तर तो भारताचा इथून पुढे नागरिक असणार नाही. मग तरी पण मग पुढे बाबा हा जर व्यक्ती परत आला तर मग त्याचं काय, म्हणून मग आर्टिकल 7 मधला पुढला पार्ट काय म्हणतोय बघा, परंतु असे की जी व्यक्ती आता पाकिस्तानात समाविष्ट असलेल्या राज्यक्षेत्रात याप्रमाणे, म्हणजे काय याप्रमाणे मग अशी म्हणलं ना, तर 1 मार्च 1947 नंतर स्थलांतर केल्यानंतर पुन्हा स्थायिक होण्यासाठी किंवा कायमचे परत येण्यासाठी कोणत्याही कायद्याच्या प्राधिकाराद्वारे म्हणजेच काय अथॉरिटीद्वारे किंवा तदन्वये दिलेल्या परवान्याखाली भारताच्या राज्यक्षेत्रात परतलेली आहे. म्हणजेच तेच डायग्राम परत एकदा की हा भारताचा पार्ट आहे, हा पाकिस्तानमध्ये गेला आणि याला असं वाटलं की बाबा मला परत भारतामध्ये यायचं आहे आणि हा परत भारतामध्ये आला तर त्याला आर्टिकल 7 लागू होणार आहे. बरोबर, ओके. तर आहे तिला या अनुच्छेदातील कोणतीही गोष्ट लागू असणार नाही व अनुच्छेद 6 या अनुच्छेदातील कोणतीही गोष्ट लागू असणार नाही, म्हणजे काय जे आधीच सांगितलेलं आहे ते अनुच्छेद 6 खंड ख, ओके, ख च्या प्रयोजना करता अशी प्रत्येक व्यक्ती 19 जुलै 1948 नंतर स्थलांतर करून भारताच्या राज्यक्षेत्रात आली असे मानली जाणार आहे. म्हणजे थोडक्यात असं झालं की भारताच्या पाकिस्तानमध्ये गेली व्यक्ती आणि परत ती भारतात आली तर आर्टिकल 7 असं सांगतं की त्याला आर्टिकल 6 नुसार भारताचं नागरिकत्व मिळेल. आणि आर्टिकल 6 कुठला पार्ट, ख पार्ट. आणि ख आपण जर कोणाला आर्टिकल 6 माहित नसेल तर आपला आर्टिकल 6 बघून घ्या. तर त्याच्यामध्ये ख म्हणजे काय, 19 जुलै 1948 नंतर जर भारतात व्यक्ती आली असेल तर त्याला नोंदणी करावी लागेल, त्याच्यानंतर 6 वर्ष राहावं लागेल आणि मग एखादा ऑफिसर तो जो काही आहे स्थलांतराचा ऑफिसर त्याला भारताचं नागरिकत्व देणार आहे. मी परत एकदा आर्टिकल 6 आणि 7 एकत्र मिक्स करतो बघा. जर एखादी व्यक्ती भारतातून पाकिस्तानमध्ये गेली,
आणि आता त्याला परत भारतात यायचं आहे, बरोबर. परत भारतात आला, पुन्हा भारतात आला आला तर त्याला काय करावं लागेल बघा, आर्टिकल 6च्या ख ची कंडिशन फॉलो करावी लागेल. आता आर्टिकल 6 मध्ये काय सांगितलेलं आहे, आर्टिकल 6 मध्ये असं सांगितलेलं आहे की तो व्यक्ती किंवा त्याचे आई वडील किंवा त्याचे आजी आजोबा यांचा जन्म भारतात झाला पाहिजे, बरोबर आहे का. अनडिवायडेड भारतामध्ये झाला पाहिजे असं त्याचा अर्थ होतो. सोबत काय पाहिजे, इथं ख चा पार्ट बोललेला आहे, म्हणजे जर तो 19 जुलै 1948 नंतर आला तर त्याला काय करावं लागेल, 6 महिने इथं राहावं लागेल. त्याच्यानंतर त्याला नोंदणी करावी लागेल आणि नोंदणी केल्यानंतर तो जो अधिकारी आहे जर त्यानं परवानगी दिली तर त्याला भारताचं नागरिकत्व मिळेल, असा हा आर्टिकल 7 सांगतोय. म्हणजे आर्टिकल 7 वाचत असताना तुम्हाला आर्टिकल 6 आणि आर्टिकल 7 एकत्र वाचावं लागेल, जेणेकरून तुम्हाला त्या आर्टिकल 7 क्लिअरली लक्षात येईल किंवा समजेल. ठीक आहे, इथंपर्यंत होतं आर्टिकल 7. थँक्यू.